देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या संभाव्य दौऱ्याची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहे। दरम्यान यवतमाळच्या किनीलगत ठिकाणी पंतप्रधान मोदी येणार आहेत। त्या दृष्टिकोनातून महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून त्या परिसरातली पाहणी करण्यात आली आहे। हेलिपॅड आणि ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी प्रशासनाने पाहणी केलेली आहे। या दौऱ्यादरम्यान महिला बचत गटाच्या महिलांना ते संबोधित करणार आहे। त्यातच आदिवासी महिला बचत गटांच्या ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे या महिलांचं त्यांच्याकडून कौतुक केले जाणार आहे आणि विविध योजनांची माहिती या दरम्यान पंतप्रधान मोदींकडून दिल्या जाणार आहे। दरम्यान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या तिसऱ्यांदा दौऱ्यावर येत आहे। याआधी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी यवतमाळच्या दाबडी इथे 22 मार्च 2014 रोजी त्यांनी चाय पे चर्चा घेऊन कार्यक्रम केला होता। त्यानंतर 2019 मध्ये यवतमाळच्या पांढरकवडा इथे महिला बचत गटांना मार्गदर्शन केलं होतं आणि त्यानंतर आता 11 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळमध्ये ते येत आहे। त्यामुळे या दौऱ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्या दृष्टिकोनातून महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून या दौऱ्याची पूर्वतयारी केल्या जात आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।